जय मल्हार. मी धनगर समाज आंदोलक किशोर शिंदे. आपण धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी रास्ता रोको आंदोलन असतील, ठिय्या आंदोलन असतील किंवा आरेवाडीला पायी चालत जायचं आंदोलन असेल, मुख्यमंत्र्यांना 10 दिवसात 10 लाख मेल पाठवायचं आंदोलन असेल, या मेलच्या आंदोलनात तर धनगर समाज बांधवांनी 12.5 लाख मेल 10 दिवसात मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. हे मेलचं आंदोलन महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एवढं मोठं आंदोलन कधीच झालं नाही. एवढं मोठं आंदोलन झालं. त्याच्यानंतर अर्धवट पुलावर चढून आपण शोले स्टाईल आंदोलन केलं या मेलचा जबाब विचारण्यासाठी. या आंदोलनामध्ये आपण स्वतः समाज बांधवांचं नेतृत्व केलं. परंतु इथून पुढे मी काही कालावधीपर्यंत माझी सर्व आंदोलनं थांबवतोय, कारण धनगर समाज संघर्ष योद्धा सन्माननीय दीपक भाऊ बोराडे धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मुक्ती संग्राम ही लढाई लढायला मुंबईला जाणार आहेत. या लढाईत दीपक भाऊंना आपल्या सर्वांच्या साथीची गरज आहे. दीपक भाऊंमुळे जर समाजाचं कल्याण होत असेल, समाजाचा उद्धार होत असेल, तर मी स्वतः दीपक भाऊंचा कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे. आपण जेवढे जास्त विखुरले जाऊ तेवढी आपली ताकद कमी होईल. त्यामुळे धनगर समाजातील सर्व नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, सर्वांनी श्रेयवादाची लढाई सोडून सर्वांनी या मुक्ती संग्रामात यायचंय आणि सर्वांनी मुंबईला जायचंय, एका छताखाली, एका झेंड्याखाली. आता इथून पुढे एकच वारी, 21 जानेवारीला मुंबईची वारी. एवढंच तुम्हाला सांगतो.